नाशिकचे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रुपेश राठी तातडीने त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। 3 वर्षांच्या कार्यकाळामधील निकालामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आणि त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। पीडितांनी उच्च न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर राठी यांचं निलंबन झालेलं आहे। न्यायालयाच्या अंतर्गत चौकशी समितीने राठींना दोषी ठरवलं आणि काही निकाल आक्षेपार्ह आणि चुकीचं असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। चौकशी अहवालावरून निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, काय नेमके या न्यायाधीशांवर आरोप होते ज्यावरून त्यांचं तातडीने निलंबन करण्यात आलेलं आहे? सध्या खरं तर उच्च न्यायालयाची समिती नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चौकशी करत होती। इंटरनल चौकशी या सगळ्या दरम्यान सुरू होती। रुपेश राठी यांच्याबाबतच्या काही तक्रारी पीडितांनी केलेल्या होत्या, उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि त्या अनुषंगानं काही जे निर्णय दिले गेलेले होते, जे निकाल दिले गेलेले होते, त्यामध्ये काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत। गंभीर स्वरूपाच्या ह्या त्रुटी आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जी चौकशी समिती नेमण्यात आलेली होती त्याच्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर ज्या पद्धतीने निकाल दिले जातात त्यावर अनेकांना आक्षेप असेल तर ते उच्च न्यायालयामध्ये जात असतात। रुपेश राठी यांच्याबाबतही अगदी तसंच काहीसं घडलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कारवाई जी आहे ती निलंबनाची करण्यात आलेली आहे। श्रद्धा, अगदी किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतोय नाशिकमधून।